मला जर कोणी विचारलं भारतीय संस्कृतीची व्याख्या सांग, तर मला कळलेली भारतीय संस्कृतीची व्याख्याच आहे, अंतःकरणात विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना घेऊन आपलं जीवन जगणे म्हणजे भारतीय संस्कृती. ही मला कळलेली व्याख्या आहे. शिवाजी महाराज झाले म्हणून पसायदान शिल्लक आहे. तेव्हा हवाय तो हा वारकरी आणि हा धारकरी असा दोन्हीचा वारसा भविष्य काळाच्या वाटचालीसाठी. स्वामी विवेकानंद सुद्धा सांगत असत की विज्ञानाची जेवढी प्रगती होईल तेवढा भारताच्या अध्यात्म विचाराचं सत्य वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा आणखी समोर येत राहील. वंदनीय देगलूरकर सर, मूर्तिशास्त्राचं सत्व आणि सौंदर्य सांगता सांगता जे स्वतःच एक वंदनीय मूर्ती बनलेत. पुण्यनगरीच्या प्रथम नागरिक, त्यांच्या सुद्धा प्रगल्भतेचं अत्यंत सुयोग्य वर्णन त्यांनी आता केलं. अशा सन्माननीय मंजुषाताई, या आपल्या घरातल्या एका परिवाराच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे दीर्घकाळचे मित्र, स्नेही, सहकारी विजयजी कोळेकर, सन्माननीय व्यासपीठ प्रमोदभाई. पुढचे शब्द मी नीट विचारपूर्वक अर्थ समजून वापरतोय, म्हणजे आधीचेही अर्थ समजूनच वापरलेत. ते म्हणजे आपण सगळे सहकारी साधक अशा सर्व माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो, सर्वांना नमस्ते आणि सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. ज्या इथे संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यात आला, माझ्या तरी मनातली भावना आहे की त्यांना हा स्वामीजींचा मिळालेला प्रसाद आहे. पैशाच्या भाषेतली रक्कम किती ह्याला फार मोठं महत्व नाहीये, पण तो स्वामीजींचा प्रसाद पोचता झाला. अर्थात अशा संस्था हे समाजाचं जीवन असतंय. मला अनेकदा एक गोष्ट आठवत राहते, महाभारताच्या युद्धानंतर जो यज्ञ झाला, राजसूय यज्ञ, तो चालू असताना एक मुंगूस आलं आणि यज्ञाच्या वेदीमध्ये लोळलं, राखेमध्ये. सगळे पाहतायत हे काय चाललंय. त्यांना असं दिसलं की त्या मुंगसाचं निम्म अंग सोन्याचं आहे. म्हणून विचारलं की हे तुझं काय चाललंय. तो म्हणला, मी जंगलामध्ये वावरत होतो, अनेक दिवस रात्र काहीही खायला मिळालं नाही, भुकेने प्राण जायची वेळ आली. अशा वेळी असा लांबनं एक टिमटिमता दिवा दिसला, झोपडीमध्ये तिथे गेलो आणि एक गरीब कुटुंब राहत होतं. त्यांच्या घरात स्वतःला खायला काही नव्हतं, पण त्यांनी जे होतं त्यातलं थोडं मला पण दिलं. त्याचा जो मला आनंद झाला, त्याने मी त्या थाळीमध्ये लोळलो. तो म्हणला, त्या थाळीतलं पुण्य एवढं मोठं होतं की माझं निम्म अंग सोन्याचं झालं. हे युधिष्ठिरा, मी पाहायला आलोय की तुझ्या राजसूय यज्ञामध्ये माझं उरलेलं निम्म अंग सोन्याचं करायची ताकद आहे का. महाभारताच्या गोष्टींनी सांगितलंय त्यात नव्हती, पण ह्या संस्था जे काम करतायत त्यांच्या कामामध्ये असं मुंगसाचं निम्म अंग सोन्याचं करायची ताकद आहे. तुम्हा सर्वांमध्ये असण्यामध्ये मला सुद्धा अत्यंत आनंद आहे. उलटे त्यामध्ये ही मला दिलेली संधी, हाही एक प्रकारचा व्यक्त केलेला विश्वास, पुढची सोपवलेली जबाबदारी ही सर्व आहे, त्याची मी कृतज्ञता व्यक्त करतो. प्रमोदभाईंनी सुरुवातीला त्यांच्या स्टाईलमध्ये गमतीत उल्लेख केला की मनशक्ती आश्रम सगळ्यांना माहिती असेल. निदान
जाता जाता मुंबईच्या वाटेवरचा वडा आणि मिसळ. मला तिथे बसल्या बसल्या वाटलं की उस बहानेही सही, पण तो मनशक्तीच्या व्हायब्रेशन्स मध्ये जरी आला तरी त्या वडा आणि मिसळच्या मधनं सुद्धा अध्यात्म विचारच जाईल त्याच्यापर्यंत. ती महाशिवरात्रीची म्हणून एक गोष्ट सांगतात की शिकारीला गेलेला पारधी, त्याला रात्रभर शिकार तर मिळतच नव्हती, तो झाडावर बसला होता शिकारीची वाट पाहत, आणि काय करावं वेळ जात नाही म्हणून त्यांनी त्या झाडाचे एक एक पान तोडून तो खाली टाकत होता. कथा आपल्याला सांगते की खाली शिवाची पिंड होती आणि ते बेलाचं झाड होतं, आणि त्या पारध्याच्या हातून आपोआप महाशिवरात्रीच्या रात्री रात्रभर जागरण शिवाची आराधना झाली, तर त्याला मोक्ष मुक्ती मिळाली. तसं जाता जाता आश्रमाच्या वाटेवर जो वडा आणि मिसळ खाईल, आपोआप त्याला मुक्ती मिळून जाईल. आम्हाला पुस्तक भेट दिलं. माझी तर पुस्तकाबद्दलची भावना लहान मुलाला खेळणं मिळालं की जशी असते, की ते आधी काढून पाहायचं असतं काय आहे. एवढंच आहे की थोडा वेळ खेळून ते टाकून द्यायचं नसतं. विशेषतः हे जे मिळाले मनाचे श्लोक, तुकोबारायांच्या सुद्धा अभंगातली ओळ आहे, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. आणि आता सगळं सायकॉलॉजी, न्यूरोसायन्स सगळं सांगतंय की पुढची सर्व प्रगती आणि वाटचाल जीवनाला सामोरं जाणं सगळी त्या मनातली शक्ती आहे. तर मला ते पुस्तक आणि त्याचा सुद्धा आनंद वाटला. ह्या अर्चनाताईंनी केला उल्लेख, गोगट्यांचा जावई. माझ्या मनात होतीच दहशत ती. तर त्यातून माझ्या मोठ्या मेहुणीचं नाव अर्चना आहे बरं का. ज्या प्रकारचं ते दोघंही काम करतायत, हे मला वाटलं बहुधा ते सरपंच अन सगळे बहुधा त्यांची काहीतरी बस-बिस असणार जाण्याची. ते बहुधा गेले का आहेत? आहेत, हां. थोडं मी या दिव्यांच्या मधनं जेवढं दिसेल तेवढा पाहता-पाहता प्रयत्न केला. ते त्यांचा इथे सन्मान झाल्यावर एक 4-5 जण इथनं काहीतरी गेले. ते आता त्यांची काहीतरी बस किंवा काहीतरी असणार आहे. तसं बाय द वे, या दिव्यांची जी हीट आहे ना, इथं विजय कुळेकरांनी खूप प्रयत्न करून पाहायला सांगायचं की ती जरा कमी करा. हे काय ऐकायला तयार नाहीत. जनक राजा जसा कारभार चालवायचा राज्याचा, एक हात बर्फाच्या लादीवर आणि एक हात अग्नीमध्ये ठेवून, की माझ्यासाठी दोन्ही कसं समान आहे. ती योग्यता व्यासपीठावर बसलेल्यांची आहे का? अशी स्थितप्रज्ञ वृत्ती त्यांना धारण करता येते का? आणि यांची पुरेशी योग साधना आहे का? अशी बहुधा परीक्षा तुम्ही नंतर सांगा, पास झालो का? बहुधा ते शूटिंग किंवा ह्याचा असणार काहीतरी संबंध, की ते कमी केलं तर शूटिंग मध्ये नीट येणार नाही, असं काहीतरी असणार आहे. हां, हे म्हणणार तुमच्याच वेळी कमी करतो आता. म्हणला ना, पुण्यात आहे ना चालू कार्यक्रम शेवटी. 9 एप्रिलला मी ठरवून माइंड जिममध्ये गेलो होतो वाटेवर, आणि 2 तास तिथे थांबून सर्व समजावून घेत होतो. माझ्यातला जो शाश्वत विद्यार्थी आहे त्याला आनंद असतो कायम. नवं शिकणे, नवं ग्रहण करणे, आपापली साधना, तपश्चर्या चालू ठेवताना ते मला त्या दिवशी खूप शिकायला मिळालं. तऱ्हा-तऱ्हांचे प्रयोग, मूळ विचार अध्यात्म, आणि त्याला सगळी आधुनिक विज्ञानाची जोड देऊन नव्या पिढीचा विकास करायला काय-काय केलं पाहिजे. आधी प्रमोदभाईंची पुण्यात भेट झाली तेव्हा त्यांनी जेव्हा वर्णन केलं होतं सगळं, आणि त्यामध्ये त्यांनी कुंडलिनी शक्ती आणि मूलाधारापासून सहस्रार, त्यातलं सहस्रार येत नाही रॅशनल मेजरेबल अशा फॅक्टर्स मध्ये, पण आज्ञाचक्रापर्यंत ते म्हणाले आम्ही असं एक तयार केलंय. मला उत्सुकता होती की जरा आपण जाऊन स्वतःची द्यावी परीक्षा, काय निष्पन्न होतंय बघावं. झाकली मूठ 1.25 लाखाची. पण तिथलं सगळं संशोधन, सगळं कार्य, सगळं अर्थातच संपूर्ण नव्या शिक्षण पद्धतीत सुद्धा हे सर्व यायला पाहिजे. आणि माझ्या परीने मी जे छोटंसं काम करतो आहे, त्याचा तर अर्थात डे 1 नाही, डे 1च्या आधीपासूनचा बेस भारताचा विज्ञाननिष्ठ असलेला अध्यात्म विचार
आणि तोच विज्ञाननिष्ठ अध्यात्म विचार हे राष्ट्र आणि त्याची संस्कृती घडवतो, असा राष्ट्र विचार यावरच उभा आहे. रोजच्या जगण्याच्या भाषेत ते म्हणजे नियमित योग. आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक साधारणपणाने मी सुचवतो, दिवसाचे 25 ते 30 मिनिटं तरी नियमित योग साधना पाहिजे. मला परवानगी दिली तर हा तर साऱ्या विश्वासाठीचा माझ्या मनातला कार्यक्रम आहे, की सर्व मानवता जेव्हा प्रत्येक माणूस त्याच्या जीवनात सरासरी 25 ते 30 मिनिटं नियमित योग करू लागेल, माझं म्हणणं आहे, या पृथ्वीचं चित्र बदलेल. आपण जी विश्वकल्याणाची प्रार्थना केली, ते विश्वकल्याण प्रत्यक्षात येणं सुद्धा चालू होईल. तर जग करेल तेव्हा करेल. हळूहळू जगाला येत चालली आहे जागृती. आणि सुदैवाने सप्टेंबर 2014 मध्ये युनायटेड नेशन्सचं 17वी जनरल असेंब्ली होती, की ज्याला उपस्थित राहायची मलाही संधी मिळाली होती. त्यावेळी देशाचे पंतप्रधान या नात्याने मोदीजींनी हा विचार मांडला, की 21 जून जागतिक योग दिवस म्हणून साजरा करावा. युनायटेड नेशन्सच्या कामाच्या पद्धतीमध्ये एखादा ठराव यायचा जरी असेल तरी तो 55 देशांनी स्पॉन्सर करावा लागतो, पुरस्कृत. सप्टेंबर 2014 मध्ये 21 जून हा जगाने आंतरराष्ट्रीय योग दिवस पाळावा, हा ठरावाला पुरस्कृत केलं होतं 145 देशांनी. त्यामागे अर्थातच अमेरिकेत जाऊन जे स्वामी विवेकानंदांनी हा भारताचा शास्त्रशुद्ध अध्यात्मनिष्ठ विज्ञाननिष्ठ अध्यात्म विचार सांगणं चालू केलं, खरं त्याच्या आधीपासून आहे. युरोपला आपली सर्व उपनिषद, भगवद्गीता अमेरिकेसहित जाणीव होणे आणि स्वामीजी अमेरिकेत जायच्या आधी, हे मी स्वामीजी म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणतो, अमेरिकेत जायच्या आधी आता थोरो, हिमर्सन यांच्यापर्यंत भगवद्गीता आणि उपनिषद पोचले होते आणि ते नाचले होते ते घेऊन, की यात जे मानवी जीवनाचं आकलन आहे त्याला एक आकार द्यायला तिकडे अमेरिकेमध्ये जो स्वामीजींनी प्रारंभ केला, त्या सर्व तपश्चर्येला आता हा जगात येत असलेला आकार आहे. आणि राजकीय पातळीला सुद्धा हे व्यासपीठही आणि विषयी राजकीय नाहीये, अध्यात्म त्यापेक्षा मोठा विषय आहे. पण अरे, भारताच्या पंतप्रधानांनी दुसऱ्या देशाच्या हेड ऑफ स्टेट किंवा हेड ऑफ गव्हर्नमेंटला भेटताना भगवद्गीता भेट देणं आता पहिल्यांदा चालू केलं अलीकडे. की तो जगातल्या प्रमुखांच्या भेटीचा संकेत असतो, की माझ्या देशाच्या संस्कृतीचं जे सगळ्यात उत्तम सिंबल आहे, प्रतिनिधी आहे, ते मी तुला भेट देतोय. अशी मानवाचं कल्याण करणारी भगवद्गीता, की ज्यात कुठे जातपात धर्मपंथ भेद नाहीच आहेत. ज्यात कुठे हा मी सांगतो तोच ईश्वर, तो तुम्ही मानलाच पाहिजे. त्या ईश्वराचा मी सांगतो तोच प्रेषित आणि तो माझ्याकरता नाही, तुम्ही पण मानला पाहिजे. बऱ्या बोलानी सांगतोय ते ऐका, नाही तर तुमची मी मुंडकी उडवीन, कारण मला स्वर्गात 72 पर्या माझी. ही भारताची मांडणी नाहीच आहे. भारताची मांडणी एकम सद विप्राह बहुधा वदंती, सत्य एक आहे. जाणकार लोक त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखतात आणि त्या सत्यापर्यंत जाण्याचे मार्ग अनेक आहेत. त्यासाठी एकमेकांच्या मार्गाचा द्वेष, हिंसाचार करावा लागत नाही. ही भारताची जीवनविषयक दृष्टी आहे. मला काही वेळा फक्त वाटतं, की तीच विशेषतः गेली हजारभर वर्ष उलटते आहे की काय आपल्यावर. आणि त्या बाबतीत तरी थोडं सावध राहून, काही द्वेष न करता पण पावलं उचलणं आवश्यक आहे. माझ्या मनात सतत येत राहतं, की ज्ञानोबा माऊलींनी आपली सगळ्यांची प्रार्थना विश्व कल्याणाची आहे. मी सुद्धा जमेल तेवढ्या नम्रतेने सांगतो, की मला जर कोणी विचारलं भारतीय संस्कृतीची व्याख्या सांग, तर मला कळलेली भारतीय संस्कृतीची व्याख्याच आहे, अंतःकरणात विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना घेऊन आपलं जीवन जगणे म्हणजे भारतीय संस्कृती. ही मला कळलेली व्याख्या आहे. पण एक भान ठेवणं आवश्यक आहे, की हे असं विश्वाच्या कल्याणाचं कार्य करायला सांगणारी संस्कृती जिवंतही राहिली पाहिजे आणि ती समृद्ध आणि सशक्तही झाली पाहिजे. एक 16 वर्षाचं पोर, की ज्यांनी माणसाकडनं जीवनामध्ये सर्व तऱ्हाचा अन्याय,
उपेक्षा, अपमान सगळं काही झेललं, पण मुखातून कटुवचन नाही बाहेर पडलं, ते झालं मानवतेची माऊली आणि मुखातून बाहेर पडलं पसायदान. हेच या भारतीय संस्कृतीचं विश्वगीत आहे. पण इथून पुढच्या काळात लक्षात ठेवणं सुद्धा आवश्यक आहे, की अरे ते जो जे वांछील तो ते लाहो म्हणणारी संस्कृती राहायची असेल, तर हे विसरून नाही चालणार आहे, की ज्ञानोबा माऊली हे सांगत होती, तिथपासूनच्या 3ऱ्या वर्षी अल्लाउद्दीन खिल्जीचं आक्रमण आहे, ज्याचा वारसा महाभयानक कत्तली, अत्याचार, सक्तीची धर्मांतरणं, मंदिरं तोडणे, शिवाजी महाराज झाले म्हणून पसायदान शिल्लक आहे. तेव्हा हवाय तो हा वारकरी आणि हा धारकरी असा दोन्हीचा वारसा भविष्य काळाच्या वाटचालीसाठी. तर मला तर स्वामीजी म्हणजे स्वामी विज्ञानानंद यांचं जेव्हा सगळं वाचतो, तेव्हा त्यामध्ये हा वारकरी आणि धारकरी दोन्ही वारसा अतिशय आधुनिक पद्धतीने त्यांनी आपल्याला मांडलेला, शिकवलेला दिसतो. याही बाबतीत मी स्वतःला भाग्यवान मानतो, की स्वामीजी सदेह आपल्यात होते तेव्हा सुद्धा माझा त्यांचे ऋणानुबंध तयार झाले होते, ज्याला मी स्वामीजींचे माणूस म्हणून मला आणि ह्या जीवनात माझ्या परीने जे छोटंसं काम होईल त्याला असलेले आशीर्वाद मानतो. नोव्हेंबर 1993 मध्ये पुण्यात ऍडिशनल कलेक्टर होतो मी. आणि दोघं जण एक दिवशी ते सरकारने दिलेलं तिकडे कॅम्पातली जे मावळ फ्लॅट मधला माझा क्वार्टर होती, तिथे दोघं जण आश्रमातून भेटायला आले. मला म्हणले, स्वामीजींनी आम्हाला पाठवले आणि हे तुमच्या हातात द्यायला सांगितले आणि काही एक मजकूर की आम्हाला हे सांगायला सांगितलंय. त्यांचं बोलणं ते निघाले तेव्हा तर मी घरात बोलताना सौंना म्हटलो होतो, की ह्यांनी येऊन जे सांगितलंय आणि हे असं येणं, तर मी म्हणालो, की हे मला तर निरोपाचं बोलणं वाटतं, असं मी घरात म्हटलो होतो. हे मला निरोपाचं बोलणं वाटतं. तिथपासूनच्या 2 दिवसांनी स्वामीजींनी हे विश्वाचंच कल्याण, दुष्ट शक्तींचं काही आवरण असेल, तर ते त्यागी तपस्वी व्यक्तीच्या समर्पणातून ते दूर व्हायला मदत होते. यातूनच पुढची वाट आपल्याला दाखवायला देह ठेवला. आजही ते ऋणानुबंध आहेत, इथूनही पुढच्या काळात असणार. आणि अर्थातच तपस्वी व्यक्तीने जेव्हा एका स्थानाला आपली तपश्चर्या केलेली असते, तर हे मी विज्ञानच बोलतोय, की त्या जागेला सुद्धा एक व्हायब्रेशन्स तयार होतात. आणि ज्याच्या अंतःकरणात काही तशी साधना करण्याचं आहे, त्याचं बळ त्या जागी जाऊन वाढत असतं. तर स्वामीजी जेव्हा म्हणतात, की हा ठेवला तो देह, आपल्या भारतीय भाषांमधल्या शब्दरचना सुद्धा किती अर्थपूर्ण आहेत पहा, की देह ठेवला आणि देह ठेवला. कारण तू होतास, आहेस, असणारच आहेस. हे जे अजो नित्य शाश्वतोयम पुराणो, हे आत्म्याचं वर्णन, नित्य सर्वगत स्थाणुर अचलोयम सनातना, हे कळलेले स्वामीजी. त्यांना माहितीये की हा ठेवतोय तो फक्त देह आहे, पण तपश्चर्येची व्हायब्रेशन्स असणारच आहेत. जे मनामध्ये ते घेऊन येणार आहेत, त्यांचं बळ वाढत त्यांच्या हातूनही जीवनामध्ये कर्म घडणारच आहे. अशी तर आपली भारतीय विचारातली सामूहिक तपश्चर्येची सुद्धा कल्पना आहे. आणि तसं आधुनिक मानसशास्त्रामध्ये मूळचा विचार अध्यात्म विचारातनं शिकून, पण युंग युंग यांनी जे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आणि त्यातून समाजाची सामूहिक साधना, अशी त्यांनी पण न्यूरोसायन्स, त्यांनी माइंड सायन्सेस मध्ये कल्पना मांडली, की साधना प्रत्येक केवळ व्यक्तीची नसते. अशा 100,000 10,000 जेव्हा एका सुरामध्ये विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करतात, तेव्हा ती त्या समाजाची कलेक्टिव्ह साधना आहे आणि तिचे परिणाम दिसणं चालू होतच. मला वाटतं की स्वामीजींनी आपल्याला आपापल्या वैयक्तिक जीवनासहित अशी साधना करायला शिकवलं. आणि अध्यात्म आणि विज्ञान मुळी या 2 गोष्टी नाहीतच. खूप वेळा काही एक मांडणी करताना कोणी लोक म्हणतात, जिथे विज्ञान संपतं तिथे अध्यात्म चालू होतं. नाही बरोबर हे. मग कोणी थोडं अधिक कळू लागलं आणि खोलात गेला की वर्णन करतात, की अध्यात्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तरी मी म्हणेन नाही, अजून बहुधा उतरायला हवंय खोल.
कारण की बाजू पण दोन नाहीयेत. शब्दातच वर्णन करायचं तर फार तर आहे की विज्ञान बाह्य जगतामध्ये इंद्रियगम्य एम्पिरिकल प्रयोगांच्या आधारे जे सिद्ध करतं तेच सत्य अध्यात्म आतल्या जगामध्ये जात आपल्याला दाखवून देतं. तरी या परिभाषेमध्ये मर्यादा आहे, कारण इथे बाहेरचं आणि आतलं नावाचं द्वैत पण आहे. वाटचाल जशी होईल अद्वैताच्या दिशेने तसं जाणवेल की बाहेरचं आणि आतलं, वरचं आणि खालचं, दिवस आणि रात्र ही जी द्वंद्व आहेत ही फक्त आपण ज्या 3+1 डायमेन्शन मध्ये जगतो त्यातली आहेत. द्वंद्वातीत होणे म्हणजे ह्या सर्वाच्या पार जात त्या अद्वैताची जाणीव होणे आणि ते अद्वैत मनामध्ये स्थिरावणे. माझी तर श्रद्धा आहे की संपूर्ण मानवतेची वाटचाल ह्या अद्वैताच्या दिशेने चालू आहे. स्वामी विवेकानंद सुद्धा सांगत असत की विज्ञानाची जेवढी प्रगती होईल तेवढा भारताच्या अध्यात्म विचाराचं सत्य वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा आणखी समोर येत राहील. अगदी कमी शब्दात सांगायचा प्रयत्न करतो. ऑक्टोबर 1892 मध्ये विवेकानंद भारत भ्रमणाच्या प्रवासात होते. त्यामध्ये बेळगावला होते. फिजिक्स विषयाचे प्राध्यापक हरिपाद मित्र तिथे होते. बंगाली माणूस पण शिकवायला बेळगावमध्ये. त्यांच्या घरी स्वामीजी राहायला होते. तर एक भगव्या वेशातला पण इंग्लिश बोलणारा साधू आलाय म्हणून गावातले अनेक जण गोळा होऊन चर्चा करत होते. हे अध्यात्म वगैरे सगळं बकवास आहे. आपण विज्ञानाचीच कास धरली पाहिजे आणि सत्याचं संशोधन त्या विज्ञानाच्या उलटात अध्यात्मात गुंतून पडल्यामुळेच आपला देश मागासलेला राहिलाय. स्वामीजी त्याही वेळी त्यांना सांगत होते की अध्यात्म आणि विज्ञान एकच आहे. ऑक्टोबर 1892 मधली ती चर्चा नोंदवलेली आहे सुदैवानी. ती एका संध्याकाळची चर्चा मुक्कामापर्यंत आली की फिजिक्स शिकवणारे प्राध्यापक म्हणतायत की हे सारं कळणारं आणि न कळणारं विश्व सुद्धा दिक आणि काल स्पेस. मी जी त्यांना म्हटलेत की तुमचं फिजिक्स आज इथपर्यंतच पोहोचलंय. माझं अद्वैत मला सांगतं की अंती ते दिक आणि काल सुद्धा एकच आहेत. आणि स्वामीजी म्हणले तुमच्या विज्ञानाची बरोबर दिशेने प्रगती होणार असेल तर लवकरच ते सुद्धा विज्ञान सिद्ध करेल. ते आईन्स्टाईननी मांडलेली पहिल्यांदा स्पेशल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी, नंतर जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आणि नंतर तर आयुष्यभर जे आईन्स्टाईननी सिद्ध करायचा प्रयत्न केला तो फिजिक्सच्या भाषेतला अद्वैताचा विचार आहे. आईन्स्टाईननी त्याला ठेवलेलं नाव युनिफाईड फील्ड थिअरी. आत्ता 3 वर्षांपूर्वी फिजिक्स मधलं नोबेल पुरस्कार 3 शास्त्रज्ञांना मिळालं. काय सिद्ध करण्याबद्दल की जे विश्व आपण डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, त्वचेनी अनुभवतो हे विश्व एक माया आहे, इल्युजन. क्वांटम थिअरीचा निष्कर्ष हे याबद्दल फिजिक्सचं नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. आपलं अर्थात काम की केवळ स्वतःची पाठ थोपटून घेत बघा आमचा अध्यात्म विचार कसा ग्रेट आहे, मग मी म्हणेन नाही आपण आपलं काम नीट करत नाही आहोत. आपलं काम आहे हे जे अध्यात्म आणि विज्ञानाचं अद्वैत आहे हे पुन्हा अत्याधुनिक संशोधन की जे मनशक्ती केंद्रात चालतं, ज्याच्या दिशा स्वामीजींनी आपल्याला दाखवून दिल्या, याच्या सुद्धा आधारे मांडणे आणि मानवाला तो आनंद आणि मुक्तीचा मार्ग दाखवणे ते सर्व कार्य मनशक्ती केंद्रामध्ये चालतं. कोरोनाचा जेव्हा 5-6 वर्षापूर्वी दुःखद काळ होता त्या काळात घरी बसल्या बसल्या आणि माझ्या कामाचा भाग म्हणूनही काही रिसर्च पेपर्स वाचत होतो. अमेरिकेतल्या एका डॉक्टरनी दावा केला की हे मी केलेलं मूळचं संशोधन आहे. कोरोना कशाने होतो म्हणजे तो व्हायरस अटॅक करतो प्रतिकार शक्तीवर. माणसाची प्रतिकार शक्ती पक्की करायला तो म्हणतो मी एक टेक्निक शोधलं. त्यांनी त्याच्या रिसर्च पेपर मध्ये दिलेलं नाव आहे कार्डियाक ब्रीदिंग. असं दिलेलं नाव आहे कार्डियाक ब्रीदिंग. आणि कार्डियाक ब्रीदिंग म्हणजे काय? शांत बसा, श्वास पूर्ण बाहेर सोडा आणि एक नाकपुडी बंद करा, त्या नाकपुडीने श्वास घ्या सावकाश, दुसऱ्यानी सोडा इत्यादी. हा म्हणतो हे मी केलेलं संशोधन आहे. अनुलोम विलोम, सुख प्राणायाम, सहज प्राणायाम आणि ज्याचं शास्त्रशुद्ध परफेक्ट नाव आहे नाडी शुद्धी प्राणायाम. पण तो घेतोय ज्ञान आपलं, दावा करतोय हे मी संशोधन केलं आणि रिसर्च पेपर्स मध्ये मांडून
भारताचा हा वारसा नाकारून एक प्रयत्न चालू आहे. मी उदाहरण म्हणून फक्त बोलतोय, कारण सध्या ही एक प्रोसेस बनलेली आहे. प्रोसेस बनलेली आहे, की ते घ्यायचं पण सांगायचं नाही, की आम्ही हे भारताच्या विचारातून घेतलंय. एक नाशिकचे न्यूरोसर्जन, माझे त्यांचे कायमचे संबंध आहेत, ते चाणक्यच्या कामात सुद्धा आहेत. अगदी अलीकडे नाशिकला झालेल्या एका प्रवासात ते मात्र त्यांनी जपानी डॉक्टर आहे, त्याचं उदाहरण सांगितलं, की कोमामध्ये असलेली व्यक्ती, या व्यक्तीला जागृत करायचंय. तर त्या जपानी डॉक्टरनी, ह्या डॉक्टर करंदीकर नाव त्यांचं, त्यांना सांगितलं, की मला षटचक्र भेदनाची प्रक्रिया, पतंजलीनी मांडलेला कुंडलिनी शक्ती योग, असं काही माझ्या डोक्यात होतं. तो म्हणला, मी मूलाधारापाशी इलेक्ट्रिसिटी एनर्जीचा एक सप्लाय दिला, की ती चढत चढत मेंदूपर्यंत जर पोहोचली तर तो माणूस पुन्हा जागृत होईल. त्यांनी या कोमातल्या पेशंटवर खरंच तसा प्रयोग केला आणि तो पेशंट उठून पुन्हा उठू वाचू, लिहू वाचू सगळा करू लागला. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे, की आपली साधना करत असताना एक प्रकारे आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे, की हे जे अध्यात्म आणि विज्ञान हातात हात घालूनच चालतात, हे वैयक्तिक आपल्या जीवनातही जगणे आणि अर्थातच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अगदी राजकीय सुद्धा पातळींना तो अध्यात्म विचार प्रस्थापित होण्याचं काम. तर मला आठवत राहतो, एक उपनिषदातला श्लोक आहे, विद्यांच अविद्यांच यस्तद वेद उभयम सह. ऋषी आपल्याला सांगतोय, की विद्या, भारतीय विचारात विद्या म्हणजे अध्यात्म विद्या आणि अविद्या म्हणजे सगळी मटेरियल सायन्सेस, लाईफ सायन्सेस. तर यातल्या कुठल्या एकाचाच धरून तुम्ही पुढे गेलात, आधीच्या श्लोकात आहे, की यातलं काहीतरी जो एकच धरतो, दोन्ही अज्ञानाच्या अंधारात जातात. ह्याची जाणीव करून देतो ऋषी म्हणतो, आपल्याला काय करायचंय, विद्यांच अविद्यांच म्हणजे ऑल काइंड्स ऑफ मटेरियल सायन्सेस, अविद्या आणि विद्या म्हणजे अंतिमतः अध्यात्म विद्या, यस्तद वेद उभयम सह, दोन्ही जाणून घेऊन अविद्यया मृत्युम तीर्थवा, भौतिक ज्ञानाच्या आधारे हे भौतिक जीवन आम्ही आनंदाने पार करू. विद्यया अमृतम अश्नुते, अध्यात्म ज्ञानाची जाणीव करून देणे, मानवी जीवनाचं अमृतत्व आम्ही जाणून घेऊ. हा स्वामीजींचा वारसा आपण सगळे मिळून पुढे चालवूयात ही प्रार्थना करतो आणि निरोप घेतो.